पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. फायनलची लढत एका बाजूला JM रॉकस्टार्स अँड नीरव जॅग्वार्स विरुद्ध संघ खेळते रवींद्र 11. दोन्ही संघांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. 5 षटकांची लढत, 2 प्रमुख संघाचे तारणहार फलंदाज मैदानावरती. एका पवेलियन मधील 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध आता खेळत असताना चॅम्पियन बनण्यासाठी लागलेली ही शर्यत आता सुरू होणाऱ्या एका बाजूला आपण पाहतोय रवींद्र 11 आणि त्यांच्या विरुद्ध JM रॉकस्टार नीरव जॅग्वार्स संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम घेतली गोलंदाजी हेमंत भगत गोलंदाजी मध्ये, हर्षल पाटील स्ट्रायकर एंडला. पहिला बॉल या सिट शो टाइम. पहिला चेंडू आपण पाहिला खोदून काढला, खोलवरचा चेंडू होता आणि सिंगलच्या साह्यानं धावसंख्येचं खातं उघडलं जातं. 1 धाव. 5 षटकांची लढाई. मागचा सामना आपण पाहिला सेमीफायनल, ज्यामध्ये JM रॉकस्टार्स नीरव जॅग्वार संघानं 1 हाती सामना जिंकला आणि एकतर्फी लढत आपण पाहिली होती, ज्यामध्ये रवींद्र 11 संघानं साई श्रद्धा 11 संघाला नमून इथपर्यंतचा प्रवास. 2 बलाढ्य संघामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फायनलची लढत आणि कोणता संघ जिंकणार, या चमचमती ट्रॉफीवरती कोणाचं नाव गाजणार. दोन्ही संघामध्ये ही जबरदस्त लढत. हेमंत भगत पुन्हा एकदा सज्ज, षटकातील दुसरा चेंडू घेऊन ओव्हर द विकेटनं. सौरभसाठी हा बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता, मात्र आवाक्याच्या बाहेर. फायनलच्या सामन्यामधील पहिला धमाका, सौरभच्या बॅटमधून पहिला चौकार. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट हेमंत. कमबॅक आहे. मागच्या चेंडूवरती चौकार जरूर आला, त्यानंतर पुनरागमन करत असताना मोठ्या खेळाडूची हीच ओळख असते, खासियत असते आणि तो पलटवार करत असताना या चेंडूवरती जबरदस्त क्रिकेट. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 चेंडू संपलेत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसरा चेंडू निर्धाव. दोन्ही बाजूनं हा सामना झुकेल फिरेल, मजा येईल. लोअर फुल टॉस होता, आडव्या बॅटने खेळलाय, मागे क्षेत्ररक्षक उभा आहे. 1 धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. शांत सुरुवात. 1 चौकाराचा अपवाद वगळता मोठे फटके खेळू दिले नाहीत. संघाची धावसंख्या आहे ती 6 धावा धावसंख्या फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. फायनलची लढत, UPL धमाका, उसरली प्रीमियर लीग, ब्रदर्स ग्रुपनं पाहिलेलं हे स्वप्न आणि जबरदस्त त्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत असताना गतीमध्ये परिवर्तन होता. सौरभ हर्षलसाठी हा चेंडू आणि एकापेक्षा जास्त काही नाही. एका धावेनं धावसंख्या फलक पुढे सरकेल. 1 धावा झाल्या धावसंख्या फलकावरती. 7 धावा बिनगडी बाद असताना शांत सुरुवात, सावध सुरुवात. हिंदीमध्ये जसं म्हटलं जातं बचेंगे तो और लढेंगे, आणि तोच कारनामा मैदानावरती केला जातोय. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. ओव्हर द विकेटनं हा बॉल येईल. गोलंदाज हेमंत भगत. सरळ बॅटनं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थोडक्यात बचावलाय खेळाडू. सौरभला जीवनदान. हा थोडासा कठीण चान्स होता, मात्र स्वतःवरती नाराज आहे हेमंत भगत. मात्र कमालीचा षटक राहिला. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या बिनगडी बाद. 7 धावा. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 7 धावा, मोठ्या धावसंख्याकडे वाटचाल करावी लागेल. मागचा सामना आपण पाहिला, ज्यावेळी टार्गेट होता मैदानावरती 65 धावेंचा. 4थ्या षटकामध्ये तो सामना फिनिश झाला आणि 8 चेंडू राखून तो सामना जिंकला होता JM रॉकस्टार्स अँड नीरव जॅग्वार संघानं. आणि ती परिस्थिती आता ओढवू नये त्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. 70-75 कोणत्याही परिस्थितीमध्ये पाहिजेत. हेमंत भगत सारख्या, मुकेश भगत सारखे फलंदाज, दुशांत सारखे फलंदाज त्या संघामध्ये असताना
मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. सामन्याला इथे सुरुवात होईल. दुसरा षटक घेऊन दुशान भोईर येईल. स्ट्रायकर एंडला खेळाडू खेळते हर्षल पाटील. फुलटॉस होता. क्षेत्ररक्षक आहे. हर्षल फसलाय. बिग फिश, मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय आणि इथे जल्लोष आपण पाहतोय. टॉस होता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते आणि चुकी झाली नाही. पहिला मोठा धक्का आपण पाहिला. हर्षल पाटील माघारी परतला. सस्तामध्ये बाद झाल्या मैदानावरती. 7 धावा असताना पहिला गडी गारद. रवींद्र 11 संघ प्रथम फलंदाजी करते. नौका फलंदाज येईल विपुल पाटील. तिसऱ्या क्रमांकाचा छोटी हाईट बडी फाईट त्याच्या आपण पाहिल्या. मागच्या सामन्यामध्ये षटकारांना सामना फिनिश करण्याचा त्याचा प्रयत्न आम्ही पाहिला आणि ह्या सामन्यामध्ये सुद्धा आता संघाला नितांत गरज आहे भागीदारीची. पार्टनरशिप क्रिकेटमध्ये खूप गरजेचं असतं आणि तीच भावना घेऊन मैदानावरती उतरलेत. आता सौरभचं थांबणं तितकंच गरजेचं आहे रवींद्र 11 संघासाठी. दुशान उसरली संघाचा हा स्टार गोलंदाज सध्या जयम रॉकस्टार संघाकडून. गतीमध्ये परिवर्तन. विपुल सुद्धा फसलाय. क्षेत्ररक्षक उभा आहे आणि सुटलेला झेल. साधा सोपा झेल इथे जमिनीला दान होते. क्षेत्ररक्षक होते अभिषेक भगत. झोली फाटले मैदानावरती आणि संधी मिळेल विपुलला. एकदा मिळेल. एका धावेनं धावसंख्या फलक पुढे सरकले. 8 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते. सौरभ पाटील स्ट्रायकर एंडला खेळलेला नवीन फलंदाज आहे. सलामीला आलेला फलंदाज आहे. 4 चेंडू खेळलाय. 5 धाब्यांचं योगदान. एकूण धावा धावसंख्या फलकावरती 8. एक गडी बाद. थोडीशी असं याच ठिकाणी आपण पाहतोय अडचणीमध्ये अडकलाय. मात्र इथून बाहेर काढेल का सौरभ ती सुद्धा चर्चा आहे. दुशान भोईर पुन्हा एकदा सज्ज होईल. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन स्ट्रायकर एंडला सौरभ पाटील. 5 षटकांचा हा सामना. 5 षटकांची ही लढत. पुढचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन याचसाठी ओळखला जातो दुशान. दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता आहे. व्हेरिएशन त्याच्याकडे आहे. त्याच्या बोटांची जादू आणि इथे खेळाडू पूर्णपणे चकतोय सौरभ पाटील. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 3 चेंडू दुशानचे संपलेत आणि एकूण धावा आहेत त्या 8 धावा धावसंख्या फलकावरती. मोठे फटके पाहिजेत. त्या फटक्यांची वाट पाहते. ते फटके येतील का? रवींद्र 11 संघ फायनलचा सामना आहे. इथे चुकीला माफी नसणार आहे आणि इथे तुम्हाला सावरण्याची पुन्हा संधी मिळणार नाही. हेच तर क्रिकेट आहे. फायनलचा सामना आणि इथे फक्त येईल सिंगल. दुसरा षटक पूर्णपणे दुशान भोईरचं दादागिरी दाखवत असताना फलंदाजामध्ये दहशत निर्माण करणारे षटक ठरते. 4 चेंडू तो त्याने फेकलेत. 2 धाबा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद केलाय. 9 धाब्यांवरती इथे मात्र संघर्ष सुरू आहे रवींद्र 11 संघाचा. तो संघर्ष संपेल का? डाव्या हाताचा खेळाडू स्ट्रायकर एंडला. मोठे फटके पाहिजेत. ते मोठे फटके येतील का? विपुल पाटील ज्यांना 2 दिवसामध्ये चांगली फलंदाजी ऑलराऊंडर परफॉर्मन्स केलाय. मोठ्या फटक्यांची अपेक्षा संघ करतोय आणि त्या मोठ्या फटक्यांची अपेक्षा करत असताना कसा खेळ होईल. पुढचा बॉल. बॅटची एज होती. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्ड मॅनला कुठली प्रकारची चुकी होत नाही. लाजवाब गोलंदाजी राहिले. दुशान भोईर एकटा नडतोय मैदानावरती. जी सुरुवात केली हेमंत भगतनं गोलंदाजीमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत. 2 धावा खर्च झालेत. दयनीय अवस्था आहे. 9 धावा धावसंख्या फलकावरती. हे क्रिकेट आहे. इथे दिवस बदलण्यासाठी वेळ लागत नाही आणि तेच घडले सध्या जयम रॉकस्टार संघासमवेत. जो संघ अडचणीमध्ये होता लीग स्टेज मध्ये संधी मिळाली. बोल आउटचा सामना जिंकला आणि त्यानंतर पुढचा प्रवास सुखकर राहिलाय आणि इथे पूर्णपणे दबावाचं तंत्र वापरतोय रवींद्र 11 संघ. हर्षल बाद झाल्यानंतर सर्वांच्या नजरा सामन्याकडे आहेत. भयान शांतता. आणखीन एक कमालीचा बॉल आहे. 2 षटकांची इथे पंचाचा इशारा येते. लेट डिसिजन बट गुड डिसिजन.
आणि इथे पंचांचा इशारा चेंडू खराब आहे. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेनं धावसंख्या फलक पुढे सरकते. एकूण धावा आहेत त्या 10 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना पंचांचा इशारा आला का हा चेंडू खराब आहे. अतिरिक्त धाव मिळेल आणि संगत पोहोचलाय 10 धावा 1 गडी बाद. शेवटचा बॉल दुशांत तयार. इथे मात्र दुसरं षटक संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5च्या धीम्या सरासरीनं धावसंख्या फलक 10 धावा 1 गडी बाद. तर फॅन फॉलोइंग आपण सौरभची पाहते. विपुलची फॅन फॉलोइंग आहे. क्या बात आहे. मैदानाकडे आपण नक्की जाणार आहोत. आपण स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता विपुलचे फॅन फॉलोइंग सोशल मीडिया स्टार. मैदानाकडे आपण जाणार आहोत. निखिल भगत नक्कीच पाहतो विपुल सोबत सेल्फी. क्या बात है. ज्या स्माइल से लाखो चाहते. विपुल पाटील नॉन स्ट्रायकर एंडला. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय फलंदाज सौरभ. निखिल येईल. निखिलचा हा बॉल कमालीची गोलंदाजी राहिली आतापर्यंत. 13 चेंडू मध्ये फक्त 1 चौकार जो डावाच्या दुसऱ्या चेंडूवरती आला होता. त्यानंतर 11 चेंडूवरती स्मशान शांतता मैदानावरती पसरल्या रवींद्र 11 संघाची. निखिल भगत पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकर एंडला खेळतोय सौरभ पाटील. मागच्या 4 मध्ये फक्त 1 बनवले सौरभनं. हा फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक उभा एक्स्ट्रा कव्हरला. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. चांगल्या थ्रोची गरज होती. तो थ्रो सुद्धा पोहोचलाय. मुकेश भगत चांगली कलेक्टिंग आपण पाहिली. मात्र एकापेक्षा जास्त काही नाहीये. शांत क्रिकेट आहे मैदानावरती. संयमाचं क्रिकेट आहे. मात्र कुठपर्यंत स्वतःला रोखेल सौरभ. सौरभला इथे भागीदारीची गरज आहे. विपुलला अटॅक करावा लागेल. अटॅकिंग मोड मध्ये त्याला यावं लागेल. आक्रमक रूप त्याला दाखवावं लागेल आणि तशा पद्धतीचं क्रिकेट जर झालं तरच धावा बनतील रवींद्र 11 संघासाठी. 2 चेंडू निखिलचे कमालीचे राहिलेत. धावा खर्च झाल्यात तर त्यामध्ये एकूण धावा आहेत त्या 11 धावा धावसंख्या फलकावरती. थोडीशी दयनीय अवस्था. संघर्षाचं क्रिकेट आहे. फायनलच्या सामन्यामध्ये आपण निश्चितच पाहतोय. स्ट्रायकर एंडला क्षेत्ररक्षक स्ट्रायकर एंडला विपुल पाटीलला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होत असताना सुद्धा आपण पाहिला. इथे पॉवर प्लेचं 2 षटक संपल्यानंतर 5 क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर. मैदानाकडे आपण जाऊया. गोलंदाजी ते सज्ज होईल. राऊंड द विकेट. विपुलसाठी हा बॉल भिरकावलाय. त्यासाठी क्षेत्ररक्षक उभा आहे. ट्रॅप तो जाळ रचलं आणि त्या जाळ्यामध्ये अडकलाय. विपुल पाटील गोज. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. धावा 2 गडी बाद असताना संघनायकाचं मी कौतुक करेन निशांचं. ज्या पद्धतीची फील्डची रचना होती तशा पद्धतीची गोलंदाजी झाली. शॉर्ट पिच आणि फाईन लेगला क्षेत्ररक्षक उभा होता. चुकी झाली नाही. नवीन फलंदाज येईल.
प्रथमेश भगत. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हेमंत भगत बॅक टू बॅक, दुसरी सफलता निखिलच्या नावावरती. झंझावात वादळ घोंगावतंय JM रॉकस्टार आणि नीरव जागवार संघाचं. तिसरं षटक सूर्य, लगातार सलगचे 2 गडी बाद केले. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. पूर्णपणे दबावाखाली वावरत असताना 11 धाब्यांवरती संघ गडगडतोय, डाव कोसळतोय आणि मात्र इथे डावाला सावरवायचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न सुरू करावे लागतील. नवीन फलंदाज स्ट्राईक रेंजला बालकृष्ण पाटील इन ॲट नंबर 5. 5व्या क्रमांकाचा हा खेळाडू मैदानावरती. ऑन हॅट्रिक गोलंदाज निखिल. प्रयत्न होता इथे आपण पाहिल्या, निर्धाव चेंडूची सांगता झाली, विकेट हॅट्रिक तर झाली नाही, मात्र पूर्णपणे जखडून ठेवले फलंदाजांना. 5 चेंडू फेकलेत, धाव खर्च केले फक्त 1. 17 चेंडू संपलेत आणि धावा आहेत त्या धावसंख्या फलकावरती 11 धावा धावसंख्या फलकावर आपण पाहते. शेवटचा बॉल, निखिल भगत आहे सज्ज, स्ट्राईक रेंजला बालकृष्ण पाटील. फायनलचा सामना आखूड टप्प्याचा होता. चेंडू खूप वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतील हेमंत भगत. आणखीन एक विकेट. काय गोलंदाजी निखिलने साकारल्या. 1 षटक, 3 गडी बाद केले, 1 धाव खर्च केले, 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा आहेत त्या डबल डिजिट मध्ये फक्त 11. तीन षटकामध्ये फक्त 11 धावा धावसंख्या फलकावरती. जो संघ स्पर्धेमधून बाहेर जाण्याच्या दिशेमध्ये होता तो संघ मात्र मैदानावरती कुजबूज सुरू झाल्या. 11 धाव्यांवरती रोखले. हेच तर क्रिकेट आहे. इथे सामने बदलण्यासाठी वेळ लागत नसतो आणि तुमचा परफॉर्मन्स, तुमची मेहनत इथे खूप गरजेची असते आणि तीच मेहनत दाखवते मैदानावरती आणि सामन्यामध्ये वरचढ ठरते. मात्र सामना अजूनही संपला नाही. सौरभ जोपर्यंत उभा आहे मैदानावरती धाव्यांची अपेक्षा करते. 40-45 ला सुद्धा इथे लढत होईल, चांगली लढत होईल, कारण शेवटच्या क्षणाला संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा बनवणं इतकं सोपं नसतं. 11 धावा, 4 गडी बाद झालेत. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि नवीन गोलंदाज येईल गोलंदाजीसाठी अर्जुन पाटील. सोहम भगत नॉन स्ट्रायकर एंडला, तर स्ट्रायकर एंडला सौरभ पाटील खेळते. अर्जुन पाटील इथे सज्ज होतील. पहिला बॉल, 12 चेंडूंचा खेळ बाकी. आखूड टप्प्याचा होता. सौरभ साठी हा बॉल, क्षेत्ररक्षक आहे. मेहबूब त्या ठिकाणी होता, मात्र झेल मात्र सुटतोय. सौरभला मिळालेली संधीचं सोनं करेल का, ही सुद्धा चर्चा आहे. मात्र मोठे फटके कधी दाखवेल. 12 धावा धावसंख्या फलकावरती. एक हाती सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व पहिल्या डावामध्ये गाजवते. हर्षल बाद झाल्यानंतर जी संघामध्ये पूर्णपणे दबावाचं तंत्र. मावशीची कॅन्टीनचे मालक जयेश घाटे आणि केतन घाटे साहेब भिंगारी, त्यांचं सुद्धा इथे शुभागमन. मी दोन्ही मान्यवरांचे सहर्ष स्वागत करते. आणि त्यानंतर रोशन भोईर साहेब आपटा, आपलं सुद्धा खूप खूप स्वागत. महेंद्र भोईर साहेब आपटा, त्यांचं सुद्धा शुभ स्वागत. सर्व मान्यवरांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय फायनलच्या सामन्यामध्ये. मैदानाकडे आपण निश्चितच जाणार आहोत. एकूण धावा धावसंख्या फलकावरती फक्त 13 धावा आहेत. फायनलचा सामना. ओव्हर द विकेट अर्जुन. सरळ बॅटनं खोदून काढले. क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक झेल सुटतोय. सौरभला एका मागोमाग एक संधी दिली जाते, मात्र सौरभ त्या संधीचं सोनं कधी करेल. फक्त 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
एकूण धावा आहेत त्या 13 धावा. 8 चेंडू मध्ये 4 तरी षटकार पाहिजेत सामन्यामध्ये लढाई करण्यासाठी. मात्र तसं घडत नाहीये. गॅप मध्ये जाईल. शेवटच्या क्षणाला एक चौकार दाखवते. एकूण धावा आहेत त्या धावसंख्या फलकावरती 17 धावा. जाऊया आपण मैदानावरती. आडव्या बॅटनं खेळलाय हा चेंडू आपण पाहिला. एक धाव भेटते. फक्त सिंगल घेल. सौरभला पाहिजे स्ट्राईक. 4 षटकांची इथे समाप्ती झाली आणि 4 षटकामध्ये धावा बनल्यात फक्त 18 धावा. तर काही वेळातच या स्पर्धेतील बक्षीस समारंभ आपण सुरू करणार आहोत. मी ग्रामस्थांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. सर्व संघ मालकांना मी विनंती करतो का आपण स्टेजवर यावं. श्रीजय 11, साई श्रद्धा 11, सर्व संघ मालक आपण येऊन थांबा. रवींद्र 11, बंगली इंडियन्स, ओम साईराम, मैत्री सुपर किंग्स, जय चेरोबा, अर्णवी स्ट्रायकर्स. चला संघ मालक आपण स्टेजवर यायचे. बक्षीस समारंभाची आपण काही तयारी इथे करतो. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मुकेश भगत येतील संघाचे प्रमुख गोलंदाज. स्ट्रायकर एंडला सौरभ आहे. सौरभ पाटील. 6 मध्ये किती धावा बनतील? किती धाब्यांचं टार्गेट असणार? 18 धावा फक्त धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. सौरभच्या बॅट मधून धावा बनत नाहीत. एक चौकार त्याने जरूर दाखवलाय मात्र त्याचे सुटलेले 2 झेल आतापर्यंत आम्ही पाहिले आणि कितपत डोकेदुखी ठरतील या शेवटच्या क्षणाला. चला सामना सुरू करायचे. शेवटचे 6 बॉल आणि किती धावा बनतील? पहिलं सत्र सौरभ पाटील आणि मुकेश भगत यांच्यावरती सर्वांच्या नजरा. गतीमध्ये परिवर्तन. कोणी क्षेत्ररक्षक नाही. पहिल्या चेंडूवरती येणार चौकार. वरती उपस्थित आमचे सन्माननीय पाहुणे आपटा गावच्या रोशनजी भोईर, महेंद्रजी भोईर, त्यानंतर भिंगारी गावच्या मावशीची कॅन्टीनचे सन्माननीय ओनर जयजी घाटे, केतनजी घाटे, त्यानंतर आपट्याच्या आमच्या विनायक शेलार, शंकर भोपी, चंद्रशेखर पाटील आणि केशवजी शेलार, सर्व मान्यवरांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला आमचे सर्व ऑल ओके ओके मॅच ऑन. ऋतिक भगत, रोहन भोईर, वरुण, जिग्नेश आपण आयोजकांनी समोर या सगळ्यांनी. जाऊया आपण मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. थोडीशी इथे चर्चा सुरू झाल्या. मोठं षटक पाहिजे. 15-20 धावा सामन्यामध्ये लढाई करण्यापुरत्या धावा होतील. 22 बनल्यात. 4 गडी बाद आहेत. आता आपण क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहिले. 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला आपण पाहतोय. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. चला मुकेश भगत सामना सुरू करायचा. सौरभ पाटील याच्यावरती दबाव आहे. 2 झेल सौरभचे सुटलेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी. ओव्हर द विकेट हा बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं. ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येईल. चेंडू खराब आहे. अतिरिक्त धाव मिळेल. या चेंडूवरती एकूण धाव आहेत 23. 23 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. ओव्हर द विकेट हा बॉल सौरभ साठी. गतीमध्ये परिवर्तन होतं. मागे क्षेत्ररक्षक उभा आहे. हेमंत भगत येतील. दुसरीसाठी निघालेत प्रयत्न आणि सौरभ होईल बाद. मोठा हादरा जाळ्यामध्ये अडकलाय आणि सौरभ जाईल माघारे. आता उर्वरित 4 बॉलचा खेळ असणार आहे बाकी. धावा किती बनतील? एकूण धावा आहेत त्या 23.
32 32 धावा धावसंख्या फलकावरती आपण निश्चितच पाहते. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. 32 32 धावा धावसंख्या फलकावरती आहेत. ड्रोन उडतोय आकाशामध्ये मैदानावरती. ही क्षणचित्रे घेत असताना गोलंदाज मुकेश आता मात्र अडकवले फलंदाजाला जखडून ठेवले बांधले या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता झाली. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. धावा आहे 32 32 5 षटकांची ही लढत आपण मैदानावरती नक्कीच पाहते. शेवटचा बॉल स्ट्रायकर एंडला वरुणला आपण पाहते. मोठा फटका येईल का? हा चेंडू आलाय वाईट. आतापर्यंत 9 चेंडू फेकलेत. 3 वाईड आहेत 4 वाईड आहेत माफ करा. गोलंदाज तयार मुकेश भगत. शेवटचा बॉल 33 33 आतापर्यंत 15 आलेत या षटकामध्ये. शेवटच्या चेंडूवरती कोणता अंक असणार आहे? 33 33 धावा. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला. धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव इथे निश्चित लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव आली. तर पहिला डाव इथं संपलाय आणि एकूण धावे 34 34 आणि जिंकण्यासाठी 35 35 धावेंचं टार्गेट. तुम्ही सरपंच नितीनजी भगत साहेब यांना विनंती करेन. उपस्थित आमचे सन्माननीय पाहुणे आदरणीय रोशन भोईर आणि महेंद्र भोईर आपटा ज्यांचं नेहमी प्रेम असतं या गावावर आणि या गावातील सहकाऱ्यांवर त्यांच्या मित्र परिवारांवर आणि त्यांचा आपण आदर तिथे सन्मान घेतो. नितीनजी भगत साहेब यांना विनंती करेन का आपण रोशन भोईर आणि महेंद्र भोईर यांचा आपण सन्मान करावा. चला फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि ज्या चेअर्स आहेत लहान मुले बच्चे कंपनी स्टँड मध्ये ज्या तुम्हाला रिकाम्या चेअर दिसतात त्या घेऊन या इकडे. सिटिंग अरेंजमेंट आपण करतो. तर महेंद्र भोईर रोशन भोईर यांचं विशेष धन्यवाद. ब्रदर्स ग्रुपच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं सन्माननीय सरपंच नितीनजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा आदर तिथे सन्मान घेतो. अतिथी देवो भव आपली संस्कृती आपली परंपरा आणि आज गावदेवी क्रिकेट संघ ब्रदर्स ग्रुप हे विसरत नाही. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा इथे पाहुणचार केला जातो. यानंतर भिंगारीचे प्रसिद्ध उद्योजक मावशीची कॅन्टीन अगदी अनेक वर्ष पनवेलमध्ये सर्वांच्या सेवेमध्ये अगदी खवयांच्या सेवेमध्ये आपण पाहतो पसंतीस उतरलेली मावशीची कॅन्टीन आणि त्यांचे आपण पाहतो उद्योजक जयश्री घाटे आणि केतनजी घाटे. आपण दोघांनी या दोन्ही बंधूंचा आपण सुद्धा सरपंच साहेबांच्या वतीनं सन्मान घेतो. फिल्डिंग सेट करा. आघाडीची जोडी पाठवा लगेच. केतनजी घाटे यांचा सुद्धा आपण सन्मान करतो. नितीन भगत यांना विनंती करतो का त्यांचा सुद्धा आपण सन्मान करावा. जयेश घाटे नंतर केतन घाटे यांचा इथे सन्मान होईल. नितीन भगत साहेब यांना विनंती करेन. ब्रदर्स ग्रुप आपली संस्कृती आपली परंपरा. चला ऑफिशियल्स मॅच ऑन करा. चॉईस बॉल 3 घेऊन जा. संयोजकांकडून काही सूचना आहेत. मावशीची कॅन्टीन जयेश घाटे केतन घाटे यांचं विशेष धन्यवाद. यानंतर पुढचा सन्मान करतो आपटाचे आमचे सन्माननीय पाहुणे नितीन भगत साहेब यांना विनंती करेन. विनायक शेलार साहेब यांचा आपण सन्मान करतो. विनायक शेलार आणि शंकर भोपी या दोन्ही मान्यवरांचा आपण सन्मान करतो. विनायकजी शेलार शंकर भोपी या मान्यवरांचा इथे सन्मान केला जाईल. ब्रदर्स ग्रुपच्या वतीनं मॅच ऑन करा. विनायकजी शेलार आपलं धन्यवाद. शंकरजी भोपी यांचा इथे सन्मान होईल. बच्चे कंपनी ज्या रिकाम्या चेअर्स आहेत त्या घेऊन इकडे आपण
तुम्हाला प्रत्येक चेअरसाठी एक गिफ्ट सुद्धा देणार आहोत. जेवढ्या चेअर्स आणाल तेवढे गिफ्ट्स तुम्हाला मिळतील. चंद्रशेखर पाटील आणि केशव सेलार यांचा सुद्धा इथे सन्मान होईल. जेवढ्या चेअर्स तुम्ही आणाल तेवढी काउंटिंग करा आणि ते तुम्ही विनीतला सांगा, तेवढं तुम्हाला गिफ्ट्स ते देणार आहेत. लहान मुलांना स्पेशल गिफ्ट. जेवढ्या जास्त चेअर्स आणाल तेवढे जास्त गिफ्ट्स. यानंतर सन्माननीय चंद्रशेखर पाटील यस मॅच ऑन आणि केशव शेलार यांचा इथे सन्मान होईल. केशवजी शेलार चेअर समोर आणून ठेवा. यस धन्यवाद. तो पहली गेंद के ऊपर जहां से जीतने के लिए 35 रनों का टारगेट है. पहली गेंद पहला चौका. सो मच. कैसे रोका जाएगा इन खिलाड़ियों को. सौरभ पाटिल. दूसरी गेंद पहली कवर के ऊपर से, दूसरी स्क्वायर लेग के बाहर. क्या बात है. मुकेश भगत अहम मुकाबले में बल्ले से दमखम. लगातार दूसरा चौका. यहां पर हम देख सकते हैं मुकाबला जीतने के लिए 35 का टारगेट था. पहले 2 गेंदों में 8 रन बन चुके हैं. जहां से हम देख पा रहे क्या इन रनों को बचाया जाएगा. क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो. वो लड़ने का जज्बा क्या मैदान के अंदर रख पाएगी रविंद्र 11 टीम, ये भी देखने वाली बात बनेगी. 2 बार लड़खड़ा रहे हैं कदम बीच मैदान के अंदर सौरभ पाटिल के. थोड़ा सा यहाँ पर मुकाबले को स्लो करने की ये कोशिश है, रिलैक्स करने की ये कोशिश है. 35 रनों का टारगेट था और पहली 2 गेंदों के ऊपर 8 रन बन चुके हैं. गेंदबाज तैयार सौरभ पाटिल. एक बार फिर से मुकेश भगत इनके लिए ये गेंद आएगी. फुल टॉस. इसका पूरा जायजा उठाएंगे. चौकों की ये हैट्रिक है. लगातार 3 चौके. मुकेश भगत ऑन अ फायर. तीन गेंदे 12 रन बन चुके हैं. 35 रनों का टारगेट. क्या यह फाइनल बिल्कुल एक तरफा मोड में जा रहा है. अब तक तो यही देखने को मिला है मैदान में. जीतने के लिए 23 रनों की जरूरत है. आने वाली गेंदे 27 और 23 रनों की आवश्यकता. पूरी तरीके से मुकाबले में कब्जा कर रखा है जेएम रॉकस्टार और नीरव जैगवार्स टीम ने. क्या कमाल की गेंदबाजी रही और उसी तरीके की बल्लेबाजी, क्योंकि दबाव बिल्कुल नहीं है. इस बार अच्छी गेंद थी, खोद कर निकाला इस गेंद को. पीछे खिलाड़ी मौजूद है. 1 रन मिल जाएगा. सिंगल के मदद से स्ट्राइक रोटेट हो जाएगी. 1 रन मिल जाएगा. रन बने हैं टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 13. जीतने के लिए 22 रन की अभी भी है आवश्यकता. आने वाली 26 गेंदे और 22 रन की जरूरत. कितनी देर तक लड़ाई करेगी रविंद्र 11 टीम, ये भी देखने वाली बात है. क्रिकेट में मुकाबला छोड़ना मना है दोस्तों. किसी भी समय मुकाबले का रुख बदल सकता है, तख्ता पलट सकता है. फुल टॉस गैप में जाएंगे लेकिन यह मौका नहीं देगी हेमंत भगत की अगुवाई वाली जेएम रॉकस्टार्स और नीरव जैगवार्स. एक और चौका. सत्रह रन बने पहली 5 गेंदों के ऊपर. अंतिम गेंद सौरभ पाटिल की.
एक और फुल टॉस थी, गैप में है, लॉन्ग ऑफ का खिलाड़ी इंटरेस्टेड है, बिल्कुल रन मिलेगा यहां से केवल सिंगल। पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 18। अब जीत की बात होगी, आने वाली गेंदे 24 और 17 रनों की अभी भी है जरूरत। चौबीस गेंदे और जीतने के लिए केवल 17 रन की जरूरत है। मुकाबला पूरी तरीके से पकड़ में है, लेकिन ये क्रिकेट है, यहां पर बाजियां पलटने में देर नहीं लगती। क्या इतनी ताकत अब गेंदबाजी रखती है रविंद्र 11 की कि इस मुकाबले को भी खींचा जाए? क्या यह कारनामा होगा यूपीएल के फाइनल में? क्या यह चमत्कार होगा? क्या कुछ करिश्मे की उम्मीद हम कर रहे हैं? आने वाली गेंदे 24 और जीतने के लिए 17 रनों की जरूरत। गेंदबाजी में गेंदबाज तैयार है, बालकृष्ण पाटिल सामने होंगे हेमंत भगत, जिन्होंने पिछले मुकाबले में तहलका मचाया था अपने बल्लेबाजी से और वही से मुकाबले में जान डाली थी और फाइनल का टिकट मिला था। यहां पर 24 गेंदे 17 की दूरी। रिवर्स अटेम्प्ट करेंगे, गैप में जाएगी गेंद, खिलाड़ी पीछा करता बा लेकिन गेंद रुकेगी नहीं, सीमा पार, चौका। ट्वेंटी 22 रन। मुकाबले में से मजा और किरकिरा करने की यह कोशिश है। हर गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आ रहा है और क्या कमाल की यहां पर बल्लेबाजी का नजारा दूसरे सत्र में देखने को मिला। पहले सत्र में बल्लेबाजी बिल्कुल नाकाम रही थी रविंद्र 11 की। अगली गेंद बड़े स्ट्रोक की तलाश थी, एक बार फिर से पॉइंट को क्लियर करेंगे, फिर से पीछा किया जा रहा है, इस बार सीमा रेखा के नजदीक रोका जाएगा। केवल सिंगल है इस गेंद के ऊपर, कोई जोखिम नहीं उठा रहे। 23 रन आसानी के साथ सिंगल डबल से भी आगे बढ़ा जा सकता है। जीतने के लिए अभी भी 12 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। जिस तरीके से शुरुआत करी थी, पहली 3 गेंदों के ऊपर लगातार 3 बाउंड्रीज, 3 चौके लगाए थे मुकेश भगत ने और इस मुकाबले को तभी से ग्रहण लग चुका था जब 35 का टारगेट मिला था। रविंद्र 11 जिन्होंने पूरी मेहनत करी पिछले 2 दिनों से, लेकिन अंतिम क्षणों में मुकाबले में थोड़ी सी पिछड़ती हुई। छोटी गेंद, खोटी गेंद, खरा स्ट्रोक, मुकेश भगत, बड़ा स्ट्रोक, चौका। रन बने हैं टोटल 27, 27 जीतने के लिए केवल 8 रन की है जरूरत। गेंदबाज तैयार ओवर द विकेट से, बालकृष्ण पाटिल सीधे बल्ले से खेला, खिलाड़ी कोई मौजूद नहीं है, 1 बाउंस, एक और चौका। मुकेश भगत के बल्ले से यह 5वां चौका है। जेएम रॉकस्टार्स और नीरव जैगवार्स के पैकर संघ मालक पूर्व ग्राम पंचायत सदस्य सम्मानीय जितेंद्र जी भगत, उनकी ये टीम और जीत की कगार पर खड़ी है। इंडिगो की ये फ्लाइट भी हम देख सकते हैं। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। बल्ले का किनारा, खिलाड़ी कोई मौजूद नहीं है और इसी चौके के साथ चैंपियन जेएम रॉकस्टार्स से नीरव जैगवार्स यूपीएल धमाका 2026 डीजे प्ले।